आधीही कचऱ्यातच फेकलं, आताही कचऱ्यातच आहोत. प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांचा टाहो. मैदानावर कचऱ्यांचे डोंगर, चिमुकल्याचं आरोग्य टांगणीला, प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत. लातूर महानगरपालिकेला आता नागरिकांच्या मरणाचं सोयरसूतक उरलंय का, असा सवाल उपस्थित झालाय. प्रभाग क्रमांक 3 मध्ये माणसांना कचऱ्यासारखी वागणूक दिली जाते. दसरा मैदानावर कचऱ्याचे डोंगर उभे राहिलेत, तर कुष्ठधाम मध्ये सांडपाण्याचं डबकं झालंय. मात्र एसी केबिन मध्ये बसलेल्या प्रशासकांना या दुर्गंधीचा जराही वास येत नसेल का, असा प्रश्न निर्माण झालाय. हे प्रशासक राज आहे की नरकराज, हा प्रश्न सध्या निर्माण झाला असून यावर हा आमचा विशेष रिपोर्ट. स्वच्छ संरक्षणाचे कागदी घोडे नाचवणाऱ्या लातूर मनपाचा खरा चेहरा पाहायचा असेल तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये या. इथे विकासाच्या गप्पा नाही तर कचऱ्यातून ढिगातून वाट काढावी लागते. ज्या दसरा मैदानावर मुलांनी खेळायला हवं, तिथं आज महानगरपालिकेने कचरा डेपो थाटलाय की काय, अशी अवस्था बनली आहे. चिमुकली मुलं या घाणीत खेळतायत, त्यांचे जीव धोक्यात आहेत, पण महानगरपालिकेला त्याचं काहीच सोयरसूतक उरलं नाही. हा कारभार म्हणजे निव्वळ प्रशासकीय दहशतवाद आहे. कुष्ठधामची अवस्था तर नरकापेक्षाही भयानक आहे. इथे नाल्या नाहीत, ड्रेनेज नाही, फक्त आणि फक्त घाण आहे. घरात कचरा, दारात कचरा आणि माणसाच्या आयुष्यात देखील कचराच भरलाय. अशी परिस्थिती प्रशासनाने या ठिकाणी निर्माण केली आहे. घरात माणसं आजारी पडतायत, रुग्ण वाढतायत, पण महानगरपालिका आयुक्त आणि त्यांचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत. जनतेचा पैसा घेता, टॅक्स वसूल करता, मग सुविधा द्यायला तुमचं काय जातं, हा सवाल आता जनता विचारते. आमचे फार मोठे अडचणी आहेत आणि आमचे गटार हे गटारीचा आरोग्याच्या समस्या आहे. गटार व्यवस्थित नाहीत, समदे तुंबून गेलेले आहेत. आमचे लहान लहान मुलं, लहान लहान लेकरं आणि काही वयस्कर माणसं असे आजारी पडलेले आहेत. काही तिथं बी सरकारी आरोग्य हॉस्पिटलमध्ये बी घेऊन गेलं तर त्यांचं कोण दखल लवकर घेणं गेलं आहे आमच्यासाठी. आणि काही घरा काही वेळेस पडून गेले तर आम्ही काही वेळेस बरेच वेळेस तक्रारी केले, नगरपालिकेत केले, कलेक्टर ऑफिसला केले, बरेच जागेवर केले. आमची तक्रारी कुणी नोंद घेणं गेले काय नाही. कचरा फार मोठा घाण आहे, फार फार घाण आहे. इतका घाण आहे की ती कुठं नाही, ती पहिल्यापासूनच ती कचऱ्यामध्ये आम्हाला टाकून दिलेले आहेत. आणि आता बी ती कचरा काय आमच्यापासला काय हटणार नाही, असं आहे. जनतेला मरणाच्या दारात सोडून तुम्ही फक्त कागद रंगवण्यात मशगूल आहात का, हा देखील सवाल जनतेला पडलाय. आधीही कचऱ्यात होतो, आताही कचऱ्यातच आहोत, हे नागरिकांचे शब्द नाहीत तर प्रशासनाच्या तोंडावर मारलेली सनसनीत चपराक आहे. येत्या 24 तासात जर इथला कचरा उचलला गेला नाही आणि नाल्यांची सफाई झाली नाही तर या जनतेचा संताप महानगरपालिकेच्या उंबरट्यावर धडकल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, हा संताप शांत होणार नाही तर तो या नाकर्त्या प्रशासनाला गाडल्याशिवाय राहणार नाही. प्रशासनाने आता तरी सुधरावं, अन्यथा लातूरची जनता या कचरा राजला त्याची जागा दाखवून देईल. आम्ही तर या विषयाचा पाठपुरावा सोडणार नाही. जोपर्यंत इथल्या शेवटच्या मुलापर्यंत स्वच्छ श्वास घेता येणार नाही, तोपर्यंत या विषयाचा पाठपुरावा एकमत डिजिटलच्या माध्यमातून सुरूच राहणार. प्रशासकांनो, आता तरी निर्णय घ्या, आता तरी जागे व्हा. झोपलाय की झोपेचं सोंग घेतलाय, हे तरी सांगा. क्रमांक 3 मध्ये नाल्याचा प्रश्न, गटारी साफ वगैरे न करणे, कचरा, आमच्या पाण्याचा प्लॅन्ट आहे माझा, त्याच्या बाजूलाच कचरा पडतोय. प्यायचं पाण्याचं आहे ते तर प्लॅन्ट, साफसफाई होत नाही, व्यवस्थित लक्ष दिलं जात नाही. प्लस त्या व्यतिरिक्त आणून लाईटीवर खांब्यावर जे आहे लाईटीची सोय नाही, अंधार पडतोय. अंधार पडल्यानंतर इथं रात्री भीतीचं वातावरण आहे. अंधाराचा फायदा घेऊन लोक तिथं धिंगाणा, दारू पिणे, हे करणे, असे समस्या आहे. कचरा व्यवस्थित आमच्या समोरच, पाण्याच्या प्लॅन्ट समोरच पडल्यावर राहतो, त्यामुळं लोकांच्या शरीरावर विपरीत परिणाम पडतो त्याचा. हे सगळं चुकीचं होत आहे. याच्या अगोदर मी भरपूर वेळेस आम्ही सांगितलेलं आहे, कर्मचारी असतील किंवा महानगरपालिकेत जाऊन सांगितलेलं आहे. काय करावं बघा, तुम्ही लक्ष द्यावे, हीच विनंती. काही दारातच कचरा टाकते, सगळ्या दारात उडून येते. सांगितलं तरी लक्ष करत नाहीत, येत नाहीत. आले तर ऐकत नाहीत, आलं तरी ऐकत नाहीत. सांगितलं तर सुद्धा JCB आली तरी ओढून टाका म्हणलं टाकत नाहीत, नाल्या काढत नाहीत. 4 दिवस लाईट नको, त्या पोलावर नको, इथं राहते तेवढी तरी बंद करतात ती.
सगळ्या नाल्या जाम झालेल्या आहेत. 6-6 महिने नाल्या काढत नाही. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.